नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. जय महाराष्ट्राच्या लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण मानदुखी विना ऑपरेशन उपचार या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहे डॉक्टर विराज भंडारी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहेच मानदुखीसारख्या एका महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर विराज भंडारी यांचं आयुर्वेद, कायरोप्रॅक्टिस, ऑस्टिओपॅथिक मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन आणि मर्म थेरपी या विषयामध्ये परदेशात सरांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. या सर्व पॅथी एकत्र करून उपचार करणारी आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर म्हणून सरांची ओळख आहे. केरळपासून महाराष्ट्रातल्या हाडवैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्यांच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती याचं प्रशिक्षण देखील सरांनी घेतलंय. परदेशात सरांनी संशोधन केलंय. एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत सरांनी काम केलंय. विशेष करून मणक्यांचे सर्व आजार, डिस्क बल्ज, डिजनरेटिव्ह स्पाइन, सर्वायकल पेन, लंबर पेन, ह्युमिटायडिटिस, स्लीप डिस्क, या 10 मिनिटांपेक्षा जास्त चालता न येणं, पाय जड होणं, बधीर होणं, मुंग्या येणं, चक्कर येणं यासारख्या विषयावरती, या आजारांवरती त्यांनी परदेशामध्ये तसंच प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा सरांनी संगम केलेला आहे. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे 10,000 पेक्षा जास्त मणक्यांच्या विकारांचे रुग्ण सरांनी बरे केलेले आहे आणि ते सुद्धा कोणत्याही ऑपरेशन शिवाय. डॉक्टर विराज भंडारी यांच्या भंडारी स्पाइन टेक्निकचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अचूक निदान आणि योग्य उपचार असं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येतं. त्यामुळे आज आपण मानदुखीसारख्या एका महत्त्वपूर्ण विषयावरती सरांचं मार्गदर्शन घेणार आहोत आणि भंडारी स्पाइन टेक्निक काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न एका पेशंटच्या थ्रू आलेला आहे. नाशिकमधून असलेला हा पेशंट आहे आणि त्याने हा प्रश्न विचारलाय. थोडासा टेक्निकल आहे. त्याचं म्हणणं असं आहे की C5, C6 आणि C7 सध्या MRI रिपोर्टमध्ये नसा दाबलेल्या दिसत आहेत, तर ते प्रमाण जे आहे ते वाढत आहे. तर या संदर्भात त्यांना मार्गदर्शन हवं आहे. C4, C5, C6, C7 जे मणके आहेत ते म्हणजे मानेमध्ये 7 मणके असतात. त्याचा कव तिसऱ्या मणक्यापासून 30 डिग्रीचा कव असतो. तो कव नष्ट होतो आणि मणका सरळ होतो. त्याला लॉस ऑफ लॉर्डोसिस म्हटलं जातं. आणि ते लॉस ऑफ लॉर्डोसिस होत असताना 2 मणक्यांमधलं अंतर हे कमी होतं. C4, C5, C6, C7 यातलं अंतर म्हणजे पाण्याची चकती असते मध्ये, त्याच्यामध्ये न्यूक्लियस पल्पस आणि बाजूनी ॲन्युलस फायबर. ज्यावेळेस न्यूक्लियस पल्पस एका विशिष्ट मुवमेंटला, लोक बऱ्याच वेळा 2 व्हीलर चालवत असतात त्यावेळेस कोणीतरी हाक मारता म्हणून जोरात मागे बघतात. मागे बघत असताना एका सेकंदामध्ये जर 3 मुवमेंट झाल्या तर ती चकती ही फाटते आणि त्या पाण्यातनं बाहेर येते. आणि ती चकती बाहेर आल्यानंतर ती नववरती पिंच करते. त्यावेळेस पेशंटला मुंग्या यायला लागतात किंवा काही पेशंटमध्ये कॅरोटिड आर्टरी दोन्ही बाजूनी गेलेली असते. C1 पासून C7 पर्यंत लाल रंगाची, यामध्ये दाखवली आहे मी स्ट्रक्चरमध्ये. तर ती आर्टरी ही पिंच होते आणि त्याच्यामुळे काही पेशंटला चक्कर येते. एका झोपेतनं उठताना स्पेसिफिक उजवीकडनं डावीकडे होताना, डावीकडनं उजवीकडे होताना चक्कर यायला लागते. स्वतः फिरल्यासारखं वाटतं किंवा समोरची दुनिया फिरल्यासारखी वाटते. तर एक लक्षात घ्या, ज्या चोकअप झालेल्या नसा आहेत त्या नक्कीच बऱ्या होऊ शकतात. त्याचं योग्य निदान होणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती योग्य उपचार होणं गरजेचं आहे. नक्की. सर आणखीन एक वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. तर प्रत्येकाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर काहींना चक्कर येणं, मुंग्या येणं, नसा दबणं अशा पद्धतीचे काही प्रॉब्लेम्स जाणवत असतात, समस्या असतात. तर याच्याचं जे निदान आहे ते निदान तुम्ही कशा पद्धतीने करता? निदान जे आहे ते बेसिकली एक लक्षात घ्या, पहिले हा त्रास का होतो हे जाणून घेणं आपण पहिलं बघूयात. हा त्रास जो आहे, मानेचा त्रास जेव्हा कुठल्याही पेशंटमध्ये होतो तेव्हा एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट करणं, त्याबरोबर सतत आता तुम्ही बघता सेडेंटरी लाईफस्टाईल वाढली आहे, मोबाईल सतत आलेले आहेत सगळ्यांच्या हातामध्ये. कमीत कमी दिवसभरात 3 ते 4 तास हा मोबाईल हातात असतो. तो मोबाईल घेत असताना प्रत्येक माणूस बऱ्याच वेळा मोबाईल या पद्धतीने बघतो, मानेचा कव हा खाली जातो. त्याचबरोबर कॉम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती सतत 4 तास 5 तास बसलं जातं, त्यामुळे मान अवघडते.
बरेच लोक प्रवास खूप करतात, दिवसभर गाडीचा 2 व्हीलरचा प्रवास, त्याचबरोबर खांद्यावरती बॅग आणि 2 व्हीलरचा प्रवास 3-4 तास जर करत असाल तर नक्कीच मानदुखीलाही सुरुवात होऊ शकते. म्हणजे ही पोश्चरल एक पहिलं कारण. दुसरं आहारामध्ये सकाळी उठल्यावरती पाणी पिणं हे एक मोठं कारण आहे मान दुखायचं. एक लक्षात घ्या, आतड्यामध्ये पाणी जर 2 ग्लास 3 ग्लास 4 ग्लास पिलं गेलं सकाळी उठल्या उठल्या तर आतड्यामध्ये अन्नाचा लगदा तयार होतो आणि तो लगदा कुजतो आणि त्यातनं गॅस उत्पन्न होऊन तो गॅस वरती येतो. तुम्ही बघा, फुगा फुगवला, आपण फुगा फुगवल्यानंतर सोडला तर ती हवा वरती जाते. त्याचप्रमाणे आपल्या आमाशयामधनं ती हवा वरती येते आणि मानेचे मणके, मानेच्या आजूबाजूच्या मसल, स्केलनी मसल, स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड नावाचा मसल हा कडक होतो, दगडासारखा कठीण होतो. त्याचबरोबर अति ताण, तणाव, चिंता, सतत विचार करणं, सतत एकच गोष्ट घेऊन त्याच्यावरती विचार आणि त्या विचारातनं चिंतन, परत विचार, परत 8-10 लोकांसोबत, नातेवाईकांसोबत, आईसोबत, मावशीसोबत, आत्यासोबत तो विचार मांडणं आणि त्याच्यावरती वेगवेगळे स्वतःची ग्रह कलह, थॉट प्रोसेस आणि त्यातनं अति चिंतेतनं, अति स्ट्रेसमधनं अप्पर ट्रॅपेझियस मसल सुचतात. एक लक्षात घ्या, इमोशन इज ऑल्सो पेन ऑफ सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. तर एक लक्षात घ्या, आपलं पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडात चालू आहे ते आपल्या शरीरात चालू आहे, जे आपल्या शरीरात चालू आहे ते ब्रह्मांडात दिसत आहे. तसंच त्या सगळ्या थॉट प्रोसिजर जे आहेत, सगळे तुमचं वागणं, विचार करणं, लाईफस्टाईल, ही सगळी कारणं आणि त्या कारणातनं उत्पन्न झालेली मानदुखी. आणि मग ह्या मानदुखीचं निदान करत असताना खूप गंमतच येते. कारण पेशंट जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्याला पेशंटला समोर बसवतो, बसवून पहिल्या मणक्यापासून ते माकड हाडापर्यंत चेक करत जातो की कोणता मणका हा पुढे मागे आलेला आहे. त्याचबरोबर मी हात लावून सर्वायकलचे 7 मणके चेक करत असताना बऱ्याच वेळा सर्वायकलचा C6 किंवा C7 राईट साईडला बाहेर आलेला दिसतो, हाताला लागतो तो. आणि पेशंट सांगतो, हो माझं इथे दुखतंय सर. तुम्ही एकदम बरोबर ओळखलंय. तर निदान करताना पहिलं पाल्पेशन, की पेशंटचं C1 पासून C7 पर्यंत AP टेस्ट घेणं, त्याचबरोबर ती स्पर्लिंग टेस्ट करणं, त्याचबरोबर ती नक्की पेशंटला किती प्रमाणात त्रास आहे हे नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे. C1 पासून C7 पर्यंत आपण ते लावतो, तसंच माकड हाडापर्यंत ते मशीन लावतो. नक्की पेशंटला उजव्या बाजूला दुखतंय का डाव्या बाजूला दुखतंय, त्याचबरोबर पेशंटची नस ही किती दिवसापासून चोकअप आहे हे सगळं तपासलं जातं. त्याचबरोबर पेशंटला झोपून पेशंटच्या हाताची मूवमेंट किती आहे, पेशंटचे हातामध्ये ताकद किती आहे हे सगळं तपासलं जातं. एक लक्षात घ्या, मानेचा त्रास हा चालू होतो, पण चालू होताना त्याच्याकडे जर लक्ष नाही दिलं पेशंटने तर हातातली वस्तू निसटून जाते, जेवता येत नाही, बटनही लावता येत नाही. इथपर्यंत तो आजार तो गंभीर आहे. त्यामुळे त्याला गंभीरतेने घेतलं नाही पाहिजे. त्याचं योग्य निदान करून अचूक उपचार त्याच्यावरती केले गेले पाहिजेत. त्याकरता आता भंडारी स्पाईन क्लिनिकचे नंबर्स तुमच्या समोर आहेत. अशा पद्धतीचे कोणतेही त्रास जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही निश्चितपणानं सरांना संपर्क करू शकता. सर, खरं तर मला रुग्णानुभव जो आहे तो लोकांना दाखवायचा आहे. एक रुग्णचे आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा की रुग्णनी कधी तुमच्यापर्यंत यायला पाहिजे. जसं आता मी जाता जाता म्हटलं होतं की प्राथमिक अवस्थेमध्ये, पण तरीसुद्धा एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल की आजाराच्या कोणत्या स्टेप्समध्ये किंवा कोणत्या लक्षणांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं? जेव्हा कोणत्याही रुग्णाला मान घट्ट वाटते, कडक वाटते, दगड बांधून ठेवल्यासारखं वाटतं किंवा मान दुखते, म्हणजे मानेपासून हाताच्या बोटांपर्यंत ते दुखणं येतं. बऱ्याच वेळा काही रुग्णांना मुंग्या येतात, काही रुग्णांना नमनेस जाणवतो, काही रुग्णांना हाताला मुंग्या येतात. तर एक लक्षात घ्या, कोणतंही सिम्पटम तुम्हाला वेगळं वाटतंय, ज्यावेळेस दुखणं चालू झालं त्याच टप्प्यामध्ये तुम्ही दवाखान्यात दाखवा, लवकरात लवकर बरं होईल. पण रुग्ण काय करतात की दुखतंय मग बाम लावतात किंवा वेळ घालवतात आणि त्या वेळ घालवल्यामुळे ती डिस अजून बाहेर येते आणि त्याच्यामुळे मुंग्या यायला लागतात, चक्कर यायला लागते. चक्करसाठी बऱ्याच वेळा व्हर्टिन नावाची गोळी बरेच रुग्ण घेत असतात. ते व्हर्टिन तुम्ही किती दिवस घेणार आहात? आज लोक माझ्याकडे 3-3, 4-4 वर्ष व्हर्टिन घेऊन माझ्याकडे येतात. पण एक लक्षात घ्या, पहिल्या दिवशी मी गोळ्या लोकांच्या बंद केलेल्या आहेत. पहिल्या दिवशी ही चक्कर पूर्णपणे आपल्या ट्रीटमेंटने थांबते. तर कोणत्याही रुग्णांना मानेला दुखतंय, पायाला दुखतंय, पायात जडपण आहे, हातामध्ये जडपण आहे, हाताला दुखतंय, मानेमध्ये दुखतंय, कमरेमध्ये दुखतंय, तर अशा रुग्णांनी पहिल्याच अवस्थेमध्ये प्राथमिक टप्प्यामध्ये तुमचा एक्सरे काढून जर दवाखान्यात आलं तर निदान सोपं जातं. आणि निदान ज्यांना ऑपरेशन सांगितलंय त्यांनी तर लगेच भेटलंच पाहिजे. कारण एक लक्षात घ्या, हातातनं एकदा ताकद गेली ती परत आणण्याचा जो क्रम आहे, उलटा क्रम जो आहे तो फार मोठा आहे, वेळ लागतो. मग पेशंट नैराश्याकडे जातो. निश्चितपणानं
खरं तर जसं आता मी सरांना म्हटलं की रुग्णानुभव, खरं तर हे अनुभव जे आहेत हे तुमच्या आमच्या सारखेच रुग्ण आहेत जे सरांपर्यंत पोहोचले आणि भंडारी टेक्निक त्या टेक्निकचा वापर करून सरांनी त्यांना याच्यातून बाहेर काढलेला आहे. तर असाच एक रुग्णानुभव आपण ऐकणार आहोत. मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, उजव्या पायाला शॉक लागल्यासारखा चमक लागत होता. मला ह्या अडंगावरून त्या अडंगावरती पण सरकता येत नव्हतं. माझ्या शरीराचं मॅनिप्युलेशन केलं त्यांनी. मॅनिप्युलेशन केल्या केल्या मला त्या दिवशी रात्री मला 30 ते 40% मला फरक जाणवला. त्यानंतर प्रत्येक आठवड्यामध्ये माझ्या बॉडीचं स्ट्रक्चर, इंटिग्रेशन, मर्मचिकित्सा हे केलं आणि पहिल्या दिवशी मला जो योगा शिकवला त्यांनी, तो योगा मी सतत रोज केल्यामुळे आजच्या मितीला मला शारीरिकदृष्ट्या 100% मला उठण्या बसण्यामध्ये थोडाही त्रास नाही. माझे दैनंदिन रुटीन रोज चालू आहे. सर, काही आजार असे असतात ना की ते बरे होतील का याच्यावरतीच अनेक जण अडलेले असतात. म्हणजे त्यांची एक कुठेतरी मानसिकता बनून गेलेली असते की हे आजार बरेच होत नाहीत. म्हणजे मानसिक कंबरदुखी याकडे म्हणजे लोक तो आपल्या आयुष्याचं एक दैनंदिन आयुष्य बनवून टाकतात, टाळतात. म्हणजे हे होतच असतं असं त्यांचं एक कुठेतरी ग्रह झालेला असतो. तर ते हे बरोबर आहे की हे आजार देखील पूर्णपणे बरे होऊ शकतात? एक लक्षात घ्या, आजार आहेत तिथं उपचार आहेत. कोणतंही कार्य घडतं त्याला कारण आहे. बरोबर. आज कोणताही आजार होतो तर त्याला काहीतरी कारण आहे. कारण म्हणजे काय, एक तर तुमचं काहीतरी चुकतंय उठण्या बसण्या झोपण्यामध्ये, किंवा तुमच्या हालचाली फास्ट होतात आहे, किंवा तुम्ही एका सेकंदामध्ये काहीतरी मुवमेंट करता. एक लक्षात घ्या, आज बरेच शेतकरी बंधू माझ्याकडे येतात. 500-500, 1000-1000 किलो रोजचं वजन उचलणारेही ते लोक आहेत. रोज शेतात कष्ट करतात आहेत, पण त्यांना त्यातल्या त्यात सगळ्याच शेतकऱ्यांना त्रास नाही होत. त्यातल्या 2% लोकांना त्रास होतो, कारण त्यांचं उचलणं काहीतरी चुकतंय, त्यांचं ठेवणं काहीतरी चुकतंय. तसंच IT सेक्टरमध्ये आज बरेच लोक 10 ते 25 हजार लोक आज पुण्यासारख्या शहरामध्ये काम करतात आहे. सगळ्यांना थोडी मानदुखीचा त्रास आहे. एक लक्षात घ्या, तुमची हाईट, तुमचं बसणं, तुमचा डेस्क हा समोर पाहिजे. माझ्याकडे बरेच CA मंडळी ऑडिटच्या काळामध्ये माझ्याकडे येतात. ऑडिटच्या काळामध्ये येत असताना मी बघतो त्यांचा डेस्क जो आहे तो उजवीकडे असतो आणि ते लोकांशी समोर बोलतात. मग ते विचित्र डायरेक्शनमध्ये काम करतात दिवसभर आणि 3-3, 4-4 तास चुकीच्या अवस्थेमध्ये बसतात आणि त्यातनं मान दुखायला सुरुवात होते. एक लक्षात घ्या, सगळ्या काही मशिनरीमध्ये, काही फॅक्टरीमध्ये काम करणारे मंडळी ते चुकीची त्यांची मशीन वापरायचा उपयोगच चुकीचा असतो आणि त्यातनं उत्पन्न झालेली मानदुखी किंवा पाठदुखी. एक लक्षात घ्या, तुम्ही कॉन्शियसनेसपणाने म्हणजे कोणतीही हालचाल करणार आहात, कोणतंही काम करणार आहात, तुम्ही चालणार आहात, तुम्ही बसणार आहात, टू बी कॉन्शियस, जाणीवपूर्वक ती तुम्ही गोष्ट करा. उठताना नेहमी एक पाय पुढे एक पाय मागे, मानेचा भाग खाली वाकायचा, छाती खाली वाकायची आणि मग उठा. बघा, त्रास होणार नाही तुम्हाला. तसंच तुमचा टॉर्क आणि फोर्स कमीत कमी, गादीवरचं प्रेशर कमीत कमी जर झालं तर बरं व्हायलाही नक्कीच मदत मिळते. नक्कीच. आणि सरांकडे येणारी ही जी सगळी पेशंटची संख्या आहे ती जर आपण बघितली तर संपूर्ण महाराष्ट्रातनं येतातच, पण त्याशिवाय मुंबईच्या बाहेरून किंवा अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून, वेगवेगळ्या राज्यातून, अगदी परदेशातून सुद्धा येणारी सरांकडे संख्या आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे अनुभव आहेत, कारण या टेक्निकचा वापर केल्यानंतर, कारण यांनी शोधून काढलेली ही टेक्निक आहे, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करत 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 एक वेगळ्या उंचीवरती त्यांनी या टेक्निकला नेऊन ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे रुग्णानुभव आहेत हे खूप महत्त्वाचे असतात आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून. एक रुग्णानुभव आपण ऐकूया. पहिले 8 दिवस खूप त्रासदायक गेले. असं वाटलं की नाही होणार, हे सरांनी जे सांगितलं त्यांनी म्हणजे विश्वास बसायला याला वेळ लागला थोडासा. पण जेव्हा 8-15 दिवस झाले त्यानंतर मला प्रचंड सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडत गेला. माझं चालण्यामध्ये मुंग्या कमी येणं, प्रत्येक जे ह्या सिस्टीम या थेरपी करतात सर, रॉल्फर म्हणा, आणखी ॲडजस्टमेंट जे करतात, त्या सगळ्या गोष्टींमधून खूप काही फरक पडला. खूप म्हणजे प्रचंड 90% मला आता तर 90% फरक आहे. अजून आता ह्या 10 दिवसात आणखी पडून जाईल. तर त्यामुळे मला खूप छान वाटलं. पायाच्या मुंग्या कमी झाल्या आणि माझं विशेष म्हणजे डायबिटीस सुद्धा कंट्रोल, की जेणेकरून HbA1c माझं कधीच 9च्या खाली आलं नाही. तर ह्या 3 महिन्यामध्ये ते 7 झाले. सर, या प्रतिक्रियेवरून मला एक आठवलं, नागपूरच्या एक पेशंट आहेत, त्यांनी एक प्रश्न पाठवला होता. स्टिनोसिस डिस्क बाहेर येणं, या संदर्भात त्यांना माहिती पाहिजे होती. तर हे नेमकं काय असतं? स्टिनोसिस डिस्क बाहेर येणं म्हणजे काय होतं? 2 मणक्यांच्या ज्या चकत्या आहेत
C4 C5 किंवा C6 C7 दोन व्हर्टेब्रल सेगमेंटमधलं अंतर कमी होतं. आता ते कमी होण्याचं कारण वेगवेगळी त्याची कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे झटका बसणं किंवा क्विक सडन ऑफ ॲक्शन करून ती डिस्क बाहेर येणं आणि ती डिस्क बाहेर येऊन नव पूर्ण चोकअप होते, मज्जातंतू दाब येतो. एक लक्षात घ्या, मज्जातंतू हे निसर्गाने आपल्याला ईश्वराने बनवलेलं आपलं शरीर आहे. त्याची ठेवण जर तुम्ही बघितली तर मानेच्या डोक्याच्या कवटीच्या खालनं C1 पासून ते माकडहाडापर्यंत ही कुंडलिनी जी आपली मज्जातंतू जी आहे ती बेसिकली सगळ्या शरीराच्या पोषण करणं, भरण करणं, सगळ्याला ॲक्शन करणं. मला सांगा, आपल्याला उजवा हात वरती घ्यायचा आहे, मी डोक्याला दिलंय मी चालना की मला उजवा हात वरती घ्यायचा आहे, हे समजण्याचं काम मज्जातंतू करतं. ज्यावेळेस नव दबली जाते तर त्या भागातला सप्लाय हा कमी होतो आणि त्या भागातले मसल हे शॉर्टनिंगमध्ये जातात. ज्यावेळेस L4 ला पेशंटच्या स्टिनोसिस झालाय किंवा C4 ला स्टिनोसिस झालाय तर पेशंटचा स्पेसिफिक एवढा हात दुखायला लागतो. अच्छा. L4 ला स्टिनोसिस आहे, पेशंटची पिंडरी दुखायला लागते. तर स्टिनोसिस झाल्यानंतर नव पिंच होते आणि पिंच झाल्यानंतर त्या भागातला सप्लाय नवचा हा कमी होतो. त्याचबरोबर तो अत्यंत प्रमाणात पिंच झालं, अत्यंत 90% जर पिंचिंग झालं तर पेशंटचा फूट ड्रॉप म्हणजे पायातली चप्पल निसटलेली समजत नाही, पायात चप्पल घातली का नाही समजत नाही, हाताची बोटं हालत नाही, हाताची बोटं वळत नाही. तर स्टिनोसिस हे नक्कीच बरं होऊ शकतं. एक लक्षात घ्या, घाबरून जायचं नाही आहे. पहिलं निर्भय होणं, मी बरा होणार आहे आणि मला याच्यावरती खात्रीशीर कोणतरी उपचार करणारा भेटेल, हे पहिलं मनामध्ये खात्री पाहिजे. नक्कीच. की मला बरं व्हायचं आहे. तुम्ही जर बरं व्हायचं हे ठरवलं तर तुम्हाला निसर्ग मदत करणार आहे. नक्की. पहिली गोष्ट ही झाली. दुसरी गोष्ट याच्यामध्ये स्टिनोसिसमध्ये जे उपचारांची पद्धत आहे ती म्हणजे बेसिकली डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक म्हणण्याचं कारण काय, तर मी 20 ते 30 कंट्रीमध्ये जाऊन वेगवेगळे उपचार पद्धती एकत्रित केल्या, ज्याच्यामध्ये व्हिसरल मॅनिप्युलेशन. व्हिसरल म्हणजे काय, बऱ्याच वेळा लिव्हरचे लिगामेंट्स हे पूल होतात. लिव्हरचे लिगामेंट जे आहेत, लिव्हरला चारी बाजूनी 4 लिगामेंट्स आहेत, ते लिव्हर ज्यावेळेस स्वतःची हालचाल करत असतो आतमध्ये, प्रत्येक माणसाचा लिव्हर हा एक विशिष्ट डायरेक्शनमध्ये आतमध्ये हालत असतो. ते हलणं त्याचं कमी होतं आणि लिगामेंट टाईट होतो आणि त्याच्यामुळे उजव्या साईडच्या मानेवरती प्रेशर येतं. त्याचबरोबर राईट किडनी, उजव्या साईडचं प्रेशर येतं, त्याच्यामुळे मान दुखते. डाव्या साईडची किडनी, डाव्या साईडला स्प्लीन आहे, स्प्लीनच्या लिगामेंट टाईट होतात, त्याच्यामुळे मानेवरती प्रेशर येतं, डावी बाजू दुखायला लागते. तर एक लक्षात घ्या, निदान होणं तिथं गरजेचं आहे की व्हिसेरा मिस अलाइन आहे का, लिम्फ नोड कुठे तिथे झालेले आहेत का, फेशिया मिस अलाइन आहे का, हे सगळं बघून त्याच्यावरती ठरवलं जातं की नक्की त्याच्यावर उपचार काय करायचे. डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक जे आहे ते महिन्यातनं एकच दिवस दवाखान्यात पेशंटला बोलवलं जातं. 28 दिवसातनं एकच दिवस 3.5 तासाची उपचार पद्धती असते. त्याच्यामध्ये मानेच्या सगळ्या आजूबाजूच्या मसल्स, लिगामेंट, सॉफ्ट टिश्यू, डीप टिश्यू, कॅलोजन फायबर्स, लिम्फ नोड, ह्याला सगळ्याला सोडवलं जातं आणि एकत्रित प्रमाणे जर उपचार केले ना, एक लक्षात घ्या, हे वंडरफुल येतात. क्या बात आहे. वेळ होतोय पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा लाईफलाईन.